नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 62वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. भजन म्हणतोय आपण. जानकी जीवन तम शरणम, रघुकुल भूषण तम शरणम, गाधिज मुनि मख रक्षक राघव दशवदनांतक तम शरणम, मायातीता तम शरणम, विमल चरित्रा तम शरणम, दीन जनोद्धर परम भक्त प्रिय बहुविध देशा तम शरण, बहुविध वेशा तम शरणम, अनाथनाथा तम शरणम, परम पवित्रा तम शरणम, धृत कटीकर श्री पुंडलीक मुनि वरद दयानद वरद दयानद तम शरणम, जगद्व्यापका तम शरणम, सौख्यदायका तम शरणम, समचरणी नत दास गणोनित पालय विठ्ठल तम शरणम, पंढरीवासा तम शरणम, रुक्मिणीकांता तम शरणम, केशव माधव हरिनारायण अच्युत नरहरि तम शरणम. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर, साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी, ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की. दासगणू महाराजांची खूप सुंदर सुंदर अशी पदं आहेत, छोटी छोटी, जे कालने आज आपण एक घेतलं भजन. सगळे अर्थ आणि खूप सुरेख आहे. असो, श्रीमद भागवत कथा आपली अतिशय सुंदररित्या पुढे चाललेली आहे. दशम स्कंद चालू आहे आणि दशम स्कंदामध्ये नारद भगवंताला भेटायला आलेत गोकुळामध्ये, आणि आता नुसती भेट झाली आणि आता पुढे ते भगवंताची स्तुती करतात. भगवंताची स्तुती तर सर्वजणच करत असतात. तिकडून ह्याला पाठवलेलं असतं केशीला, आणि अक्रूरालाही ह्याला सांगितलेलं असतं की तू जा उद्या म्हणून. कुठून तरी ज्याला त्याला सांगत असतात. ते चाणूर वगैरे त्यांना सांगितलेलं असतं तुम्ही तो इथं आला कृष्ण बलराम की त्यांना मारून टाका. म्हणजे चौफेर फिल्डिंग लावलेलं असतं. आणि आता इकडं त्यांचं काम म्हणजे दुराचारी त्याचं काम करतो, पण जे सदाचारी आहेत त्यांचंही काम करणं गरजेचं आहे असं समजून आता हे नारद आले आणि भगवंता म्हणजे म्हणतायत की तुम्ही सर्वांच्या हृदयात निवास करता, सर्वच्या सर्व आपल्या हृदयात निवास करते. आपण भक्तांचे एकमात्र इप्सित आणि यदुवंश शिरोमणी आहात आणि आमचे स्वामी आहात. देवाला म्हणतात अहो तुम्ही बाकी तर सर्व स्तुती आहे, पण त्यांनी विचारलं की आता किती दिवस तुम्ही गोकुळात राहताय, आता तुमचा हा गोकुळचा प्रवास थांबणार आहे का नाही. 10 वर्ष म्हणजे 12 वर्ष होत आली, एक तप झालं आणि तरी तुम्ही गोकुळातच आहात. तर आता तप उलटून गेलं तरी सुद्धा आपण गोकुळात निवास करून आहात. तर आपण म्हणजे आता काहीतरी यायचा प्रयत्न करा मथुरेत. म्हणजे ज्या कामासाठी आलाय त्याचं स्मरण आहे का. म्हणजे त्याचं स्मरण त्यांना असतं, यांना असतं. त्यांचे संपूर्ण काम चोख वेळच्या वेळ होणार याची खात्री असते, पण नारदाला काहीतरी निमित्त हवं असतं. म्हणून एकांतात भगवंताची भेट घेतली असं सांगितलंय. प्रभू आपण सर्वांचे अधिष्ठान आहात, अधिष्ठान रहितही आपणच आहात. आपण सृष्टीच्या प्रारंभीच आपल्या मायेने गुणांची सृष्टी केली आहे. आज सर्व शक्तिमान सत्यसंकल्प आपण आहात. तेच आपण आज दैत्य प्रमथ आणि राक्षसांचा, ज्यांनी आजकाल राजांचा वेश धारण केला, त्यांचा विनाश केला. आणि इथे एक गोष्ट महत्वाची आहे की नारदांनी स्तुती करत करत ज्यांना ज्यांना मारलं त्या सगळ्या लोकांची नावं घेतली आहे. म्हणजे पूर्वी मारलेले आपल्याला माहिती आहेत, पण ते पुढे सांगितलंय की आपण यदुवंश अवतीर्ण झाला आहात. आणि आता ही फार आनंदाची गोष्ट आहे की आपण घोड्या बनून आलेल्या केशी दैत्यास लवकरच माराल. म्हणजे नंतरची लगेचची ती हे गोष्ट आहे, म्हणून ते सांगतायत केशी दैत्यास नुकतेच मारले. आता म्हणजे पाठवलेला होता यांनी,
त्या दैत्याला मारलं. त्याच्या म्हणजे किंकाळण्याने स्वर्गातले देव सुद्धा पळून जायचे. इतका भयावह त्याचं किंकाळणं होतं. प्रभू आता लवकरच आपण 2-4 दिवसातच चाणूर, मुष्टिक ह्या पैलवानांना, कुवलया पीड ह्या हत्तीला आणि प्रत्यक्ष आपले मामा कंस यांनाही माराल. आणि मग पुढचं ज्या ज्यांना मारणार आहात, ज्या लीला करणार आहात, त्या सगळ्याचा उल्लेख जसं काही भविष्य सांगावं तसं हे नारद मुनी सांगतायत की आपण कृपा, वीरता, सौंदर्य इत्यादींचे शुल्क देऊन वीरकन्यांशी विवाह कराल. जगदीश्वर आपण द्वारकेत राहाल, ती द्वारावती नगरी सुद्धा आपण सहज लीलया वसवाल. स्वर्गीच्या देवतांमार्फत आपण जांबवंताकडून जांबवतीसह समंतक मणी आणाल. आपल्या धामातून ब्राह्मणाची मेलेली मुलं परत आणाल. त्यानंतर आपण पौंड्रक, मिथ्या, वासुदेव यांना वधाल. प्रभू द्वारकेत निवास करताना पुष्कळ पराक्रम आपण प्रकट कराल. त्यानंतर पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल. अनेक औक्षवणी सेनेचा पराभव कराल. ते सर्व मी आपल्या डोळ्यांनी पाहिनच. म्हणजे यांच्या बाबूंच्या सर्व लीला जसं सांगितलं की देवता पाहत असतात आकाशातून आणि प्रत्येक वेळी दुंदुभी वाजवतात, पुष्पवर्षाव करतात. तर त्या आकाशातून म्हणजे वेगळं पाहायची गरज नाही. आज आपल्याला ती दृष्टी नाही. आता त्या 4 डायमेन्शन, 6 डायमेन्शन, 3 आपण तो छोटा चेतन वगैरे पूर्वी पिक्चर बघायला गेलो की तो 3 डायमेन्शनचा आपल्याला चष्मा द्यायचे आणि तो घातला की आपल्याला सर्वत्र आपणच त्याच्यात आहोत वाटायचं वगैरे. तसं तर आपली दृष्टी आज त्या डायमेन्शनला पोहोचत नाहीये. मग आपल्या सभोवताली आत्ताही अनेक देवदेवता, असुर जे कोणी असतील ते असे असतीलच, म्हणजे आहेतच, असतातच. कारण ते वातावरणाशिवाय जातील कुठं. पण ती बघायची दृष्टी आपल्याला नाहीये आणि म्हणून ती देवाला सहज ते देवांना पाहू शकत होते आणि देव त्यांना पाहू शकत होते. त्यामुळे ते पुष्पवर्षाव करायचे आणि त्यांनी टाकलेली फुलं सामान्य दृष्टीला दिसायची नाही. व्यासांना ती दिसतायत कारण त्यांची दृष्टी तशी तिथपर्यंत पोचलेली आहे. म्हणून बाकीच्यांना कुणालाही काही कळतही नव्हतं. आणि म्हणजे आता तर एका चांगल्या मोठ्या भविष्यकार नाही पण शास्त्रज्ञांनी असं जाहीर केले की आता हे 3रं महायुद्ध होऊ दे न होऊ दे, पण जगाची लोकसंख्या येणाऱ्या नजीकच्या, अगदी नजीकच्या भविष्य काळात खूप एकदम निम्म्याच्या खाली येणार आहे. पुन्हा सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. हे तर वारंवार सांगितलं गेलेलंच आहे, सुरुवात झालेली आहे ती. तर त्याच्यात आपल्या सर्वांना कदाचित आपल्या भाग्याने, श्रीकृपेने आपल्याला हे सर्व बघायला मिळेल. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की पुनश्च एकदा तुम्ही त्या दिव्य दृष्टीपर्यंत जाल, तुम्हाला ती दिव्य दृष्टी आपसूक प्राप्त होईल. आणि हे आपसूक प्राप्त होण्यासाठीच जे वातावरण आहे, ज्या ब्रह्मांडीय बदल चाललेत, रचना चालल्यात, ह्यांचा प्रचंड कोलाहल आहे असं त्या बरंच मोठं मांडलेलं आहे. त्याच्या युट्यूबला भरपूर हे आहेत, बघायला मिळतात. आणि सध्या तो भारतीय असून तो सध्या जर्मनीतला सायंटिस्ट म्हणता येईल, पण असताना इंजिनियर आहे. खूप त्यांनी मांडलंय. तर हे सांगायचं कारण काय, ते हे सगळं भगवंत आणि नारद बोलतायत हे बाकीच्या कुणालाही दिसत नव्हतं. भले म्हणताना एकांतात बोलले असं सांगितले, तर त्या दोघांचा तो एकांत होता, पण ते लोकांतात होते. लोकांची दृष्टी तिथं पोचू शकत नव्हती. आणि मग ते पुढं ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी सहज सहज सांगतात. शंखासूर, कालयवन, मूर, नरकासूर ह्या सगळ्यांचे तू वध करशील आणि स्त्रीच्या आनंदासाठी कल्पवृक्ष स्वर्गीचा घेऊन येशील. आपली कृपा, वीरता, सौंदर्य हे तर अलौकिक असेल. प्रत्येकाचा उल्लेख करतात. तुम्ही रुक्मिणीशी विवाह कराल, रुक्मिणीचा तिला सहज पळवून आणाल, तिच्या एका पत्राने मुग्ध व्हाल. आपण सर्वांचे अंतर्यामी तर आहातच. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवंताचे परमभक्त देवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली. त्यांना विविध विविध रूपात पुढे कसे पाहणार आहे त्याचे वर्णन केले, प्रणाम केला आणि परवानगी मागितली. आणि त्यांनी हसत हसत आता लवकर गमन करा मथुरेला असं सूचना केली. म्हणजे आता खूप झालं हे गोकुळातला निवास, गाय पालन, गोपालन, देवा आता खूप झालं, आता बास की.
असं ते थोडक्यात सुचवतायत. आणि मग इकडं निघून जातात ते स्वधामाला, म्हणजे बाहेर भगवंताचा निरोप घेऊन जातात. इकडे भगवान श्रीकृष्ण केशीला मारतात आणि मग परत आपले मित्र प्रेमी प्रसन्न चित्त गोपाळांसह पूर्ववत पशुपालन कामात व्यग्र होतात. आणि मग व्रजवासियांना खूप आनंद परमानंद देत असतात. एकदा ते डोंगर माथ्यावर गायींना चरत असतात. तिथं काय ते खेळ खेळायला लागतात, की काही जण चोर होतात, काही रक्षक बनतात, आणि काही जणांना बकरा बनवलं जातं आणि त्यांना पकडायचं, त्यांना जायचं, हे त्यांचा चोर पोलीस आपण जसं खेळतो तसं ते चोर रक्षक म्हणून खेळ खेळायला लागतात. त्याच वेळी गोपाळांचा वेश करून व्योमासूर तिथं आलेला असतो. तो मयासुराचा मुलगा. तो अनेक मायावी विद्यांनी निपुण असतो. तो खेळात बहुधा चोरच बनायचा आणि चोर बनून बकरी बनलेल्या एक एक गोपांना गुपचूप पळवून न्यायचा आणि एका गुहेत लपवायचा आणि तिथं त्याच्यावर एक शिळा झाकायचा आणि परत येऊन पुन्हा मिसळायचा. असे कित्येक गोप कमी झाले. भगवंताच्या ते लक्षात आलं की अनेक गोप गेलेत आणि भक्तवत्सल भगवान ही त्याची कर्तृत्व जाणतच होते. ज्यावेळी तो गोपाळांना घेऊन जात होता, एका गोपाळा त्यांनी पकडलं आणि तो निघाला. त्याला असं वाटलं की पहिले जसे आपण अनेकांना नेऊन ठेवलंय तसं आता पण आपण ह्याच्यातही म्हणजे यशस्वीच होणार, असं म्हणून तो अगदी खात्रीने विश्वासाने त्या बालकाला घेऊन चोर बनून चाललेला असतो. तो इतक्या वेगात जात असतो, भगवान त्याच्यापेक्षा जास्त वेगात त्याला एखाद्या सिंहाने मेंढीला जबडेत पकडावं तसं आपल्या हातात पकडतात आणि दाबतात. त्या व्योमासूर भयंकर शक्तिमान असतो. तो प्रचंड काय आपला जी मूळ काया असते, मूळ रूप असतं ते दाखवतो. त्या सरशी भगवान त्याच्यावर जोरात तडाखा मारतात. तो स्वतःचा सोडवतो एकदा, पण पुन्हा पकडतात त्याला, असं काही की त्याला सोडवणं अशक्य होतं. मग देव दोन्ही हातांनी त्याला जखडतात, जमिनीवर पाडतात आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा घोटतात आणि त्याला मारून टाकतात. काय हे कृष्णा काय केलंस म्हणून सगळे गोप पडापट पुढे येतात, कृष्णाचं खूप कौतुक करतात आणि पुन्हा त्याची स्तुती करत करत गोकुळात परत म्हणजे व्रजात परत जातात. सुखदेवजी सांगतात, परीक्षित महामती, इकडे अक्रूरजींना निरोप दिलेला असतो ना की तू जाऊन त्या दोघांना खास आमंत्रण आहे म्हणून घेऊन यायचंय. हा अक्रूरजी पण रात्र खूप घाईने मथुरापुरीत म्हणजे दिवस उजडायची वाट पाहत रात्र घालवतात आणि प्रातःकाळ होताच रथावर आरूढ होतात. कारण न जाणो कंस अतिशय दुष्ट आहे आणि दुष्टाची वाणी म्हणजे आळवावरचं पाणी. तो जर त्याच्या मनात फिरलं, मन काही झालं आणि तो म्हणाला की थांबा मी दुसऱ्याला पाठवतो, तुम्ही जाऊ नका, तर मग मी एवढं मनसुबे रचतोय कृष्णाची भेट होईल हे गळेल, म्हणून सगळं जग जागं व्हायच्या सूर्य उगवल्या अक्रूरजी नंदबाबाच्या गोकुळाच्या दिशेने निघतात. परम भाग्यवान अक्रूरजी गोकुळ यात्रा करताना मार्गात मात्र कमलनयन भगवान श्रीकृष्णाच्या परमप्रेमयी भक्तीने परिपूर्ण झालेले असतात आणि त्यांना एकच ध्यास लागलेला असतो, कृष्ण कसा भेटेल. मी आणि स्वतःच्या बद्दल खूप चांगलं विचार करतात की मी कोणते शुभकर्म केले, की कोणती श्रेष्ठ तपस्या केली, अथवा कोण्या सत्पात्राला मी असे काय महत्वपूर्ण दान दिले की मला आज फलस्वरूप भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला जायचं पुण्य प्राप्त झालंय, भाग्य माझं उदयाला आलंय. मी फार विषयी आहे, मी सात्विक पुरुष तर नक्कीच एवढा नाही की माझं भगवंताचं दर्शन व्हावं, पण परमेश्वरानेच माझ्यावर कृपा केली आहे म्हणूनच आज मला हे दर्शनाचा योग आलेला आहे. मला असं वाटतंय की एखाद्या शूद्राला वेद पठणाचा लाभ मिळावा तितका आनंद आज मला होतो आहे. मी तेवढा योग्यतेचाच नाही तरी सुद्धा मला देवदर्शन मिळत आहे. माझ्यासारख्या अधमास भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होते. वा, एक गोष्ट आहे, नदीत ओंडकेही वाहतात आणि एखादी कोरडी वाळलेली गवताची काडी वाहून जाते आणि ती पैलतीर गाठते. तसंच मला वाटतंय की मी एखाद्या काडीचं निमित्त आहे आणि मग भगवंताला गाठतोय
माझं म्हणजे इतकं क्षुद्र असून मी भगवंताला भेटतोय. माझं भाग्य तर केवळ अलौकिक आहे आणि ते भाग्यापेक्षा भगवंताची कृपा म्हणून मला हे सगळं प्राप्त होत आहे. अवश्य आज माझे सारे अशुभ नष्ट झाले. आज माझा जन्म सुखल झाला. कारण मी आज भगवंताच्या चरण कमलांचे साक्षात दर्शन घेतोय. आणि योगियांचे योगी आहेत. ते योगांना ध्यानात दर्शन देतात. त्यांना मी आज समक्ष पाहणार आहे. कंसाने तर आज माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे. त्यांनी मला पाठवलं म्हणून तर मी आज हे सगळं शक्य झालं ना. आणि ब्रह्मा, शंकर, इंद्र मोठमोठाल्या देवता ज्याचं दर्शनाला तिष्ठत राहतात, त्या देवाचं आज मी दर्शन घेणार आहे. कारण हे नक्की झालेलं आहे. आकाशवाणीने सांगितलं तुझा देवकीचा 8वा गर्भ. आणि आता कंसाला नारदांनी येऊन सांगितलंय की देवकीचा गर्भ तिथं गेलेला आहे, गोकुळात वाढतोय. हे सगळी वसुदेवाने त्यांना तिथं सुखरूप पठवले. 2 मुलं त्याची तिथं आहेत. हे जेव्हा ऐकलंय तेव्हा नक्कीच हा देव आहे. कारण देवच कंसाला मारण्यासाठी अवतार घेणार होता. आणि ते कसे दिसत असतील त्या श्यामसुंदरांचं वर्णन मनात येतं. आणि हे अक्रूराची मानसिकता जात असतानाची आहे. आणि इकडे रात्रभर कंसही झोपलेला नसतो. तो भयंकर म्हणजे वेदनेने व्याकुळ असतो. काय होणार आहे उद्या? उद्या ते दोघं आले की लगेच इकडे येतील का? आपण तर त्यांना विशेष आमंत्रित म्हणून आमंत्रित केलेलं आहे, पण त्यांना मारायचं हे तर आपलं पक्क ठरलेलं आहे. तो जर अंतर्यामी असेल आणि देवतांनी पाठवलेला असेल, त्या दुष्ट आपला शत्रू जो विष्णू आहे त्यांनीच जर पाठवलेला असेल आणि त्याला जर अंतर्यामीपणाने कळलं की माझं हे कुकर्म ध्यानात आलं, तर तो काही वाटेतच अक्रूराचा घात करणार नाही ना. किंवा शत्रूकडनं आलेला पाहुणा म्हणून अक्रूराला अटक करणार नाहीत ना. काय करतील? पण शेवटी नंद माझा अंकित आहे, आश्रित आहे, माझ्याच ह्याच्यात राहतो. तो असं करूच शकत नाही. सगळ्या बाजूने तो आपल्या मनाची शंका उपस्थित करून समाधान करत असतो. मन विचित्र असतं, काही समजत नसतं. आणि आता तर त्याला इतकी घाई झालेली असते की आपलं चुकलंच. आपण ह्याच्या पूर्वीच कृष्णाला आणि त्याचे एक एक प्रताप ऐकत होतो, तेव्हाच आपण त्यांना बोलवून घेऊन त्याचा घात करायला हवा होता. आपणच आपल्या डोळ्यासमोर मारून टाकायला होतं. म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो. म्हणजे तशी तर एक प्रसिद्ध गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. व्यासांचे शिष्य असतात दास, आणि ते दास खूप सुरेख सेवा करायचे. व्यास त्यांच्यावर खूप प्रसन्न असतात, कारण त्यांच्या सेवेत त्रुटी काढावी असं काही नसतं. व्यास एकदा बोलत बोलत म्हणतात की मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे आणि तू अशी निरंतर गुरु सेवा म्हणजे करतच राहावं. आणि गुरु कृपा लाभती आणि गुरु कृपेच्या द्वारे भगवंताची म्हणजे प्रीती होत असते किंवा परमेश्वराच्या तुम्ही कृपेच्या कक्षात येत असता. फक्त त्यासाठी तू शांतपणे अशी चालू आहे ही कृपा म्हणजे आपली सेवा चालू ठेव. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण फक्त काम करायचं, सेवा करायची, जे आपल्या हातात आहे ते करायचं. आणि वेळ मिळेल तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत असा शब्द ते उच्चारतात आणि त्या शब्दावरच हा खट अटकतो. आणि तो दास जरा संधी साधून एक दिवशी जर व्यास निवांत बसलेले बघतो आणि म्हणतो, गुरुजी मला एक शंका आहे, विचारू का? मग तो विचार म्हणतात. माझी इच्छा आहे की तुम्ही मला एक सांगावं, माझं मरण कधी आहे? आपण मध्यंतरी बोललात की शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करावी, नामस्मरण करावं, भगवत कृपेच्या अंकित राहतं माणूस तरच. तर मला कृपा करून माझा शेवटचा श्वास कधी सांगा. तर ते म्हणतात, नको रे असा विचार करू, या सगळ्याला सोडून दे, तू आपलं 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 काम करत राहा. आणि तू खूप चांगला आहेस, गुणी आहेस, सत्वगुणी आहेस. हा कुठला मनात विचार आला? आपण असा शेवटाचा विचार आधी करायचाच नाही. आधी फक्त आपण काम करत राहायचं आणि तेही चांगलं काम करत राहायचं. असा विचार तू सोडून दे. मग ते त्या अगदीच उडवून लावतात म्हणताना तो गप्प बसतो. पण मनात त्याच्या विचार असतो की खरंच आपला शेवटचा दिवस कधी असेल आणि कशासाठी, म्हणजे काय असतं त्या शेवटच्या दिवशी. तर व्यास पुन्हा बोलताना पुन्हा एकदा तो विचारतो की मला गुरु कृपा करून सांगा ना, मला खूप उत्सुकता लागली. मग ते म्हणतात, अरे आपण चांगलं कर्म करायचं, उत्तम कर्म करत राहिलं की आपला शेवटचा दिवस गोड होतो, शेवटचा श्वास चांगला होतो.
तू का काळजी करतोस? तुझा तर उत्तम आहे, काळजीच करू नकोस. तर ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणतात, छे रे, मला कसं माहित असेल? नाही, पण मला उत्सुकता आहे, मला जाणायचंय. तुम्ही माझा एक हट्ट पुरवणार नाही का? असं तो गयावया करतो म्हणताना व्यासांचा नाईलाज होतो. व्यास म्हणतात, मला तर बाबा काही माहिती नाही. आपण म्हणजे मृत्यूचे प्रधान देवता जी आहे त्या यमाकडे जाऊ. ते त्याला घेतात आणि यमाकडे जातात आणि नमस्कार चमत्कार झाल्यावर सांगतात, की यमराज हे बघा, हे माझे शिष्य, यांना अशी अशी इच्छा आहे, त्यांचा शेवटचा क्षण कधी आहे जाणून घ्यायचंय. तर यमराज म्हणतात, मला तर काही माहिती नाही. माझी मृत्यूची देवता जे हे काम करतात त्याला हे माहित असेल, त्याच्याकडे जाऊ. त्याच्याकडे जातात तिघ जण. त्याला विचारतात, की काय बाबा? तर तो सांगतो, की छे छे, हे मला कसं माहित असेल? मला फक्त विधात्याचा आदेश येतो आणि विधाता सांगतो, की आता ह्याला म्हणजे संपला, ह्याचा शेवटचा काळ आहे, तू ह्याला हे कर. की मी तत्काळ त्यांना म्हणजे त्यांना त्यांचे देह प्राण खेचून घेतो. मला हे सगळं बघायचं, करायचं, माहिती असणं हे माझं कामच नाही. विधात्याचं काम आहे. मग ते तिघं चौघ जणही विधात्याकडे जातात. म्हणजे मृत्यू देवता, प्रत्यक्ष यमराज आणि व्यास आणि त्यांचा शिष्य दास. आणि इथं गेल्यावर पुन्हा त्याला विचारतात, विधात्याला. विधाता हसतो आणि म्हणतो, अरे, सगळ्या गोष्टी व्हायच्या तेव्हाच होत असतात. तुझा मृत्यू कधी आहे याचं मी एक म्हणजे मला कळलेलं, माझ्याकडं ज्यावेळेस 4 जण येतील, आता तुम्ही 4 जण आलात, समोर ज्यावेळेस एखादा माणूस मला प्रश्न विचारेल, म्हणजे जो मला प्रश्न विचारेल, की माझा मृत्यू कधी आहे, आणि त्या चौघातला एक यमराज, एक मृत्यू देवता आणि व्यासनंदन असतील, तेव्हा त्या चौथ्याचा मृत्यू लिहिलेला आहे आणि तुझा मृत्यू आत्ता ह्या क्षणी आहे, असं म्हणून ते त्यातल्या तिथं तो गतप्राण होतो. आपली आपण कुऱ्हाड मांडणं, आपल्या पायावर आपण कुऱ्हाड मांडणं काय असतं, किंवा विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यासाठी ही कथा सांगितली जाते. आता कंसालाही तसंच झालंय, कंसाची तीच अवस्था आहे. अजून सोडून दिलं असतं काही दिवस, नाही, जे ठरलेलं आहे ते व्हायचंच असतं, ठरलेल्या वेळीच व्हायचं असतं. त्यामुळं आता त्याला इतका अधीर होतो, कधी एकदा मी कृष्णाला मारेन आणि मारून एकदा संपवेन. म्हणजे माझं जे आता 10-12 वर्ष जे सतत सतत माझी जी घालमेल चालू आहे, की हा माझा अंतकाळ करणारा कधी भेटेल, कधी भेटेल. एकदा त्याला संपवलं म्हणजे मी निवांत झालो, अशा भावनेने तो सतत भयंकर हे करत असतो, की कृष्णाला कधी येतोय आणि कधी मारतोय असा बघत असतो. आणि मग आता इकडं अक्रूर मात्र जे आपल्याला नेमून दिलेलं काम आहे ते आपण आपण जसं आहे त्याप्रमाणे करावं. आपण कशाला विचार करायचा आहे, की आपण दुष्ट हेतूने चाललोय, आपला राजाचा दुष्ट हेतू आपल्याला माहितीये, आपण नको मनात आणायला. म्हणजे जसं चांगलं मनात येतं, की कंस आणि बलराम खूप छान माझं स्वागत करतील आणि त्यांना जेव्हा कळेल की मी वसुदेवांचा मित्र आहे, तेव्हा ते मला म्हणतील का, की काका या ना, बसा, तुमची काय सेवा करू का, असं ते माझ्याशी बोलतील का, असं तो मनात म्हणत असतो. आणि अचानक त्याच्या मनात जे माणसाचं मन असं विकृत असतं, ते मन त्याचं बाहेर येतं आणि ते म्हणतं, अरे, त्यांनी जर जाणलं की मी कंसाचा दूत आहे आणि त्याच्या शत्रूचा दूत आहे, आणि मग ते मला शत्रू तर समजणार नाहीत. तो पुन्हा मनात म्हणतं, की दुसरं मन म्हणतं, की नाही नाही नाही, राम राम राम, असे कदापि ते समजू शकत नाहीत. कारण ते स्वतः असताना निर्विकार आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत. ते हे नक्कीच जाणणार, की माझ्या मनात पाप नाहीये, मी दूताचं काम केलंय, त्यांनी पाठवलेले आणि मला मिळालेली संधी समजून तुमच्या दर्शनाच्या अभिलाषेने मी हे दूताचं काम केलेलं आहे. हे एक अंतःकरण त्यांचं म्हणत असतं. उगीच माझ्या मनात अशी व्यर्थ शंका येते, म्हणून स्वतःच्या मनाचं झिटकारतात तसल्या विचाराला. मी त्यांच्या चरणी सरळ उभा राहीन आणि सांगेन, की असं असं हे आहे बाबा, तुमचं तुम्ही बघा, यायचं का नाही तुम्ही ठरवा. म्हणजे जर आपलं मन सर्व परीने ते असं मनात सगळ्या प्रकारचे विचार करत पुढं पुढं मार्गक्रमण चालू असतात. आणि शेवटी मी यदुकुळाचा एक भाग आहे, त्यांच्या कुटुंबियांचाच भाग आहे,
तो मला समजणार नाही का? त्याच्या लक्षात येईल ना की माझ्या मनात पाप नाही येते. असं करत तो खूप मनोरच म्हणजे मनाने सगळ्या विचार करत 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 मार्गक्रमण करत असतो आणि तिन्ही सांजाच्या वेळेला तो गोकुळात पोचतो. कारण ह्याला सारखं वाटत असतं की ते मला बघितल्यावर कृष्ण आणि बलराम दोघंही पुढे येतील, पळत येतील, काका काका म्हणतील. आता हे जे काही खरं काय घडतंय हे आपण आता बघूया असं म्हणून ते शुकदेवजी सांगतात. परीक्षित शफल्कनंदन अक्रूर मार्गात खूप असं चिंतन करत मग्न होत रथाने जात असतात आणि नंदग्रामी ते सूर्य अस्ताचलाला जाताना पोचतात. ज्यांच्या चरणकमलांची धूळ म्हणजे मन शेवटी त्याला इतकं वाहिलंय, ते इतके भक्त झाले की ज्याच्या चरणकमलांची धूळ या सर्व लोकपाल आपल्या मुकुटावर धारण करतात. तो भगवान इथं सर्वत्र विराजमान आहे. तो इथल्या पृथ्वीची शोभा वाढवतोय. त्याच्या चरणकमलांचे दर्शन मला आता लवकरच होणार आहे. आणि तो तिथं अक्षरशः म्हणजे तिथं आपण पोचलोय की जिथं भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे नक्की 100% सत्य आहे. कारण इथं खूप अद्भुत लीला झाल्या आहेत. आपण त्याच्या कितीतरी गोष्टी कारणोपकरणी ऐकलेल्या आहेत. आणि जे आकाशवाणीने सांगितलेलं आहे तो देव इथंच आहे. आणि मग त्यालाच आपण घ्यायला आलेलो आहे. त्याच्या इतके प्रेम विभ्वल होतात, डोळ्यातून बराबर अश्रू व्हायला लागतात, शरीर थरथरायला लागतं. आणि मग रथातून उडी मारतात आणि धुळीवर चक्क लोळतात आणि म्हणतात, हे पृथ्वी माते, हा धुळीवर तो सर्वस्व व्यापक परमात्मा हिंडतोय, फिरतोय. तुझ्या कणाकणावर त्याचे पाय पडलेले आहेत. लहानपणापासून तो इथं रांगलाय ह्या भूमीला म्हणून ते नमस्कार करून तिथली धूळ मस्तकी धारण करतात आणि अक्षरशः लोळतात. परीक्षित कंसाचा संदेश घेऊन इथपर्यंत अक्रूरींच्या चित्ताची जी अवस्था राहिली हीच जीवाची आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी परीक्षिताला हिंट दिली आहे किंवा परीक्षिताला सूचित केलंय आणि स्वच्छ एक सूत्र सांगितलंय किंवा आपण सिद्धांत म्हणून तो सांगितलाय की देह मृताम यानर्थी हित्वा दंभम भियम शुचम संदेशात यो हरेर्लिंग दर्शन श्रवणादिभिही. म्हणजे कंसाचा संदेश घेऊन आलेल्या अक्रूरजींचा ह्याची त्याच्या पुढे ते सांगतायत की कुठलाही जीव असो, हे त्यांनी स्वतःला डोळ्यातून अश्रू आले, माझं काही चुकलं असलं तर मला माफ कर, या धुळीच्या कणाने माझे ह्या रजक कणाच्या स्पर्शाने माझं पाप धुतलं जाऊ दे हे म्हणले. त्यासाठी ते सांगतायत की जीवाची ही देह धारण करणाऱ्या जीवाची हाच परमलाभ आहे. जीवाचे हे परमकर्तव्य आहे की शेवटी दंभ, भय, शोक हा त्यागून ते किती मोठे आपण कंसाचे सेवक आहोत हा एक प्रकारचा अहंमन्यपणा तो त्यांनी त्यागला. आणि भय की कुणाला व्हायचं तर ह्या गोकुळातली लोक असतील का, लज्जा की मला काय म्हणतील, अरे हा रथातनं आलेला आहे मोठ्याच्या मोठ्या सुवर्ण रथातनं येऊन हा खाली जमिनीवर लोळतोय, मग नाही. आणि भय तर कुणाचं, कंसाला ही बातमी कळली तर तो माझा शिरच्छेद करेल का, हे भयही त्यांनी त्यागलं. या सगळ्याचा त्याग करून आणि शोक त्याचा त्याग करून मला आता आनंद मिळतोय ना, तो मी का सोडायचा, मी हा आनंद घेणार या पूर्ण भावनेने जिथं भगवान आलेले आहेत तिथं ते लोळले. हे सूत्र ते सांगतायत की परम दंभ, लज्जा, भय, शोक त्यागून भगवंताची मूर्ती, चिन्ह, लीला, स्थान तसेच त्यांच्या गुणांचे दर्शन, श्रवण आदी द्वारा असाच भाव संपादन करावा. प्रत्येक जीवाने आपल्या कल्याणासाठी हा भाव म्हणजे भाव तेथे देव हे जे आहे हे कसं संपादन करायचं या एका श्लोकात परीक्षिताला शुकदेवजी सांगतात. म्हणजे थोडक्यात तू ह्या भावावर आरूढ, तुझ्या मनात मी राजा आहे, मी कोणीतरी मोठा आहे, काय जरी किंचित उरलेलं असेल ते सगळ्या भावना धुडकावून दे असं ते सुचवतायत. गोकुळात पोचल्यावर अक्रूरजींनी श्रीकृष्ण बलरामजी दोन्ही भावांना गायीच्या धारा काढण्याच्या जागी विराजमान पाहिले. पुन्हा ते म्हणजे पुढं
जमिनीवर लोळले, पुन्हा रथात बसले, नंदाच्या वाड्याच्या दिशेने गेले. नंदाच्या वाड्याच्या दिशेने आल्यावर समोर रथ उभा केला, तेव्हा त्यांना दिसलं की त्या आत गायी ज्या बांधलेल्या होत्या अंगणात, त्या गायींना दोहनाचं काम तिथं ते दोघं जण आहेत, ते बसलेले ते करतायत. त्यांनी हे दोघं जण तिथं दिसले दोहनाचं गायींच्या पाशी, पण ते नुकतेच किशोर अवस्थेतले होते. ते दोघे गोरे आणि श्यामवर्णाचे, निखळ सौंदर्याची खाण होते. ते गुडघ्यांना स्पर्श करणाऱ्या लांब भुजा होत्या. अत्यंत सुंदर मुखमंडल होते. परम मनोहर व हत्तीच्या पिलासह सुंदर डौलदार चाल होती. त्यांच्या चरणांवर ध्वजा, शंख, अंकुश, कमलांचे चिन्ह दिसत होते. पावलं मागं होताना त्यांच्या पावलांवर दिसले. म्हणजे मूर्तिमान जणू संसर्गीचे जे सौंदर्य आहे ते इथं प्रत्यक्ष आलंय असं वाटत होतं. एक एक त्यांची एक एक लीला, उदारता सुंदर कलेनी भरलेली आहे. हे सगळं आठवत पाहत ते नुसते दुरूनच आपल्या रथात बसून अक्रूरजी पाहत होते. परीक्षित, अक्रूराने पाहिले की जगताचे आदि कारण, जगताचे परमपती पुरुषोत्तम संसार रक्षणासाठी आपल्या अंशाने बलराम आणि कृष्ण रूपामध्ये अवतीर्ण होऊन आपल्या अंगकांतीने दिशांचा अंधकार दूर करत आहेत. की जणू सोन्याने मडवलेले मरकतमणी आणि चांदीचा पर्वत असे ते झगमगत आहेत दोघ जण, असा त्यांना भास झाला. त्यांना पाहतात अक्रूरजी प्रेमविव्हल झाले, अधीर झाले आणि त्यांनी रथाचं जे हे असतं त्याच्यात म्हणजे चाबूक काय घोड्यांना धरले लगाम सोडले, फेकून दिले आणि ते जोरात रथातनं खाली उडी घेतात आणि पळत येऊन ह्या दोघांच्या चरणावर नतमस्तक होतात. दंडाप्रमाणे पडतात, दंडवत पडतात. खूप डोळ्यांना अश्रुधारा लागतात. शरणागत वत्सल भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मनाचा भाव जाणत असतात. ते प्रसन्नतेने आपल्या चक्रांकित हाताने उठवतात आणि हृदयाशी धरतात. परममनस्वी बलरामजींसमोर नम्रपणे उभे राहिले. तेव्हा त्यांनी आपल्या हृदयाशी लावले आणि एक हात बलरामजींनी आणि एक हात कृष्णांनी धरला आणि अंगणातून त्यांना धरून धरून आत घेऊन गेले. आणि या काका या म्हणून अत्यंत आग्रहाने, अतिशय नम्रपणाने, म्हणजे हे फक्त देवच करू शकतात, इतकं गोड बोलत की खूप आनंद झाला. अक्रूराला वाटलं की आपला सगळा प्रवास क्षीण निघाला किंवा त्याचा हेतू साध्य झाला. त्यांनी स्वागत केलं, त्यांना उच्च श्रेष्ठ आसनावर बसवलं, विधीपूर्वक पाय धुतले, पंचामृतादी पूजा भेट दिली. त्यानंतर भगवंतांनी अतिथी अक्रूरजींना एक गाय दिली आणि त्यांचे काका खूप लांबून आलायत, पाय दुखतायत का म्हणून पाय चेपले, त्यांचा सर्व थकवा गेला. अतिशय आदर व श्रद्धेने त्यांना पवित्र व अनेक गुणांनी युक्त अशा अन्नाचे भोजन करवले. आणि मग धर्माचे मर्मज्ञ बलरामजींनी त्यांना पान, विडा व सुगंधित माला देऊन आनंदित केले. असं सगळं सत्कार समारंभ झाला. तेव्हा नंदाजींना जवळ घेऊन त्यांनी नंदजींनी विचारलं की अक्रूरजी, आपण त्या निर्दयी कंसाच्या राज्यात राहताय, मग तिथं कसं जीवन कंठता? त्याच्या असण्यामुळे लोकांची अशी दशा असते की जशी कसायाने बकऱ्या आणि शेळ्यांना पाळावं, उद्या आपल्याला मरायचे, एक एक शेळी मारलेली त्या बघत असतात, म्हणजे त्या कशा धास्तावलेल्या स्थितीत जगतात, तशी आपण जगताय असं बोलतात नंद महाराज. आणि हे ऐकून अक्रूरजी पूर्वीच कुशल मंगल त्यांनी विचारलेलं होतं स्वतः अक्रूरजींनी. आता हे विचारल्यावर आपला खूप सन्मान केला असं अक्रूरजींना वाटतं आणि आपल्या अंतःकरणात घुसून त्यांनी हे प्रश्न विचारलेत. आपली सगळी व्यथा ते जाणतायत हे लक्षात घेऊन त्यांचा सगळा प्रवासाचा क्षीण निघून जातो. ते म्हणतात की हेच तर आहे ना, मी अशा अनाचारी राजाच्या पदरी सेवक आहे, तर काय माझं दुःख तुम्हाला सांगू, हे मनात त्यांच्या भाव असतात आणि तेच प्रकटपणे नंदबाबा बोलतात. आणि मग ते सांगतात उत्तम सगळा सन्मान बिन्मान झाल्यावर, जेवण खाण झाल्यावर पुन्हा पलंगावर बसल्यावर ह्या गप्पा चालू असतात.
मग तेव्हा म्हणतात की अहो, खास निमंत्रण राजाने एक धनुष्य याग केलाय आणि उद्याच्या उद्या बलराम आणि कंस यांची श्रेष्ठता जाणून त्यांना विशेष अतिथी म्हणून त्यांनी आमंत्रित केले आणि मला त्यांना घेऊन यायला सांगितलंय, त्यांना पाचारण करण्याचा आदेश झालाय मला. की नंदाच्या मनात ह्यातना पाप असेल हे डोक्यात येत नाही, तो दुष्ट आहे वगैरे ठीक आहे, पण आत्ता विशेष अतिथी आणि यज्ञात काय होणार आहे, यज्ञ ठरवलाय म्हणून तो लगेच उठतो आणि गोपाळांना सांगायला की उद्या आपल्याला तुम्ही सुंदर दही दूध वगैरेची मडकी तयार करा, आपल्याला राजाला भेटी द्यायच्या आहेत, खूप मोठे छकडे तयार करा, त्यांना सजवा आणि आपल्याला मथुरेकडे जायचंय, राजाकडे यज्ञ आहे, आपल्याला कृष्णार्जुन आणि बलरामांना बोलवलंय, हे सगळं सांगायला बाहेर निघून जातात. आणि मग कंस आता कृष्ण अक्रूराशी बोलतो, हे सर्व अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने झालेलं आहे. मग देवकी नंदन श्रीकृष्ण आता त्यांना म्हणतात, काका आपण आमचे कुटुंबीय आहात, नाममात्र कंस आमच्या कुळाचा भयंकर व्याधी आहे, जोपर्यंत त्याची वृद्धी आहे तोपर्यंतच आम्ही आमचे वंशवाले, आमचे कुशल मंगल आहे ना असे विचारूच शकत नाही. काकाजी, आमच्यासाठी ही फार खेदाची गोष्ट आहे की माझ्यामुळे माझ्या निरपराध सदाचारी आई बाबांवर, मात्या पित्यांवर फार कष्ट झेलायची वेळ आली. आणखी काय सांगू, कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या आई वडिलांवर ही वेळ आपल्यामुळे आली असं स्वच्छ बोलतो. अक्रूरजीलाही कळत नाही, त्याच्याही हृदयात कालवा कालव होते. त्याने बेडीला जखडून त्यांना टाकले आहे कंसाने, माझ्यामुळेच त्यांनी त्यांची सगळी मुलं मारली. मी खूप दिवसापासून आपल्यापैकी कोणाला भेटायची इच्छा करत होतो, आज ह्या दर्शनाचा योग आला. सौभाग्याची गोष्ट आहे की आज माझी ही इच्छा पूर्ण झाली. काकाजी, आता तरी कृपा करून आपले शुभागमन का झाले ते मला सांगा. मग ते म्हणतात, आत्ताच तुझ्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला विशेष आमंत्रण आहे, धनुष्य याग राजाने सुरू केलाय, उद्यालाच तुम्हाला मी घेऊन राजाने बोलवलेलं आहे. तर कंसाने तर यदुवंशी, ते सांगतो की कंसाने यदुवंशीयांची वैर धरलेलीच आहे आणि न कळत अप्रत्यक्षरित्या तो सांगतो तो वसुदेवजींना मारण्याचा तर तो घाटच घालणार आहे, म्हणजे तो मारणार आहे तुला सुद्धा, हे अप्रत्यक्ष सांगतो की वसुदेवाचं निमित्त करून सांगितलंय. तो यदुवंशाचा वैरी आहे. अक्रूरजींना कंसाचा संदेश सांगितला की तुम्हाला बोलवून घेऊन यायला सांगितलंय आणि हे सगळं, आणि लगेच उद्याच्या उद्या आपल्याला सकाळी प्रस्थान करायचंय. हे ऐकतात कृष्ण आणि बलराम दोघे एकमेकांकडे बघून सहेतुक असतात. दोघांना खूप आनंद वाटतो आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, कंसाज्ञा आपण ऐकवली, जे योग्य आहे ते नक्की घडणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. आणि इकडं नंदाने सांगितल्याप्रमाणे नंदाने सगळ्या गोरस एकत्र होत करा, भेट सामुग्री जमा करा, छकडे जोडा, प्रातःकाळी सर्वजण मथुरेच्या यात्रेला निघूया, तिथे राजा कंसाला गोरस भेट देऊया, त्यांनी खूप मोठा उत्सवाचा घाट घातलेला आहे, तो पाहण्यासाठी देशातील सारी प्रजा जमणार आहे. आणि गावाच्या कोतवाला मार्फत अशी घोषणा, म्हणजे दौंडी पिटणं जे म्हणतो ते नंदबाबांनी साऱ्या प्रजात करवलं. परीक्षित जेव्हा गोपींनी ऐकलं की आमचं मनमोहन सामसुंदर उद्या कंसाकडे जाणार आहे, त्यांच्या हृदयात विलक्षण कालवा कालव असते. जेव्हा गोप बालकांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना ते वज्राघात झाल्यासारखं झालं. सगळेजण खूप बेचैन झाले. रात्र काढणं त्यांना म्हणजे अशक्य झालं. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार होता, उद्या कसं जायचं. आणि इकडं यशोदेलाही कळेना की अरे हा कंस किती घातकी आहे, माझ्या नवऱ्याला कळत कसं नाहीये, त्यांनी कुठल्या निमित्ताने बोलवले पण माझ्या मुलाचा घात केला तर. ती रात्रभर कंसाला कुशीत घेऊन सतत त्याच्यावर हात फिरवत रडत असते. आणि कृष्ण म्हणतो की अगाई, तू भिवू नकोस, काही मैया मला तो करू शकत नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का. तर ती म्हणते अरे आहे रे, पण तो कपटी आहे, दुष्ट आहे, मला भीती वाटते. आणि ती खूप खूप रडत असते रात्रभर. मग देव अतिशय चतुर, ते म्हणतात
शुभ कामाला मी परत व्यवस्थित यावं तुला वाटतं ना, मग डोळ्यात अश्रू आणू नकोस. मग ते तिचं बोलणं ऐकून ती म्हणती, खरंच आहे, माझ्या अश्रूंनी कुठली म्हणजे अशुभ होऊ नये, अशुभाचा संकेत मिळू नये म्हणून ती गप्प बसती, आपले अश्रू गिळती. पण रोहिणी आणि ती आतून आक्रंदत असतात. सगळी तयारी होती, बराबर निघायच्या तयारीने हे सगळे निघायला लागतात. रात्रीची प्रातःकाळ मथुरेतील स्त्रियांना म्हणजे भाग्यवान असतील की मथुरेच्या स्त्रिया उद्या गोपाळाचं दर्शन, आपल्या कान्हाचं दर्शन, लल्लाचं दर्शन त्यांना होणार आहे, आणि आपण सगळ्या जगातल्या अभागी आहोत असं गोपी म्हणत असतात. कृष्ण आपल्याला सोडून चाललाय. श्यामसुंदर धैर्यवान असण्याबरोबर तो एक निर्दयी आहे, त्याला आपली जाणही नाहीये. आणि एखादा सगळ्या गोपी एक 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 करत सगळे नंद बाबाच्या वाड्यासमोर जमतात. खूप मोठी गर्दी झालेली असते आणि कृष्ण इतका आपण अक्रूराशी बोलण्यातही दाखवतो. आणि मग या म्हणतात, बघा बघा तो किती निष्ठुर आहे, आपल्याकडून ओळखही देत नाही आपल्याला. आणि कसलं याचं नाव अक्रूर, हा तर हृदयही नाही, हा तर क्रूर आहे. आणि याला नाव कोणी दिलं अक्रूर? आपल्या डोळ्यासमोरून श्यामसुंदर नंदलाल तर बघा तो ओळखही देत नाहीये. आज नुसता कंसाचा राजाचा पाहुणा आलाय एका मोठ्या सोन्याच्या रथात बसून, याने आपल्याला ओळख नाकारली. कृष्ण इतक्या तटस्थपणे समोर येतात आणि म्हणतायत की चला मी येतो जाऊन. त्या गोपी म्हणतात, अरे काय तू निघालाच पण सोडून? तर मी लगेच येणार आहे, मला यज्ञ बघायला बोलवले ना, ते झालं की मी येतो, मी पुन्हा येतोय ना, असं म्हणतो. की कोणी काही बोलू शकत नाही. त्या गोपी त्या रथामागं वेशीपर्यंत जातात. आणि ह्याच्यात खूप थोडं वर्णन आहे, भागवतामध्ये अप्रतिम वर्णन विस्तृत केलेलं आहे की कशा प्रत्येक गोपी अक्षरशः आडव्या येतात, रथाच्या नका जाऊ म्हणून विनंत्या करतात. आणि तो अक्रूरजींना फोन करतो की तुम्ही रथ बाहेरच्या बाजूला उभा करा, मी त्यांची समजूत काढून येतो. पण हे इथं खूप प्रोटेक्ट घेतलंय आणि फक्त ते सगळ्यांची म्हणजे मनस्थिती जाणतात. आणि आपण जर तटस्थ राहिलो नाही तर ह्यांच्या प्रेमामध्ये आपल्यालाही मोह अनावर होईल, असं म्हणून देव त्यांना सांगतात की मी येतो परत. गोपी रडत होत्या आपल्या नित्यकर्म करण्यासाठी, आपण पुन्हा जे नेमून दिलेलं काम आहे ते करण्यासाठी. आणि कृष्ण सांगतो की जा परत गोकुळात, वृंदावनात जा, आणि आपण माझं स्मरण करा, मी तर आहेच ना, आणि मी लगेच परत येणार आहे, सांगतोय ना. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही का? तुम्हाला नेमून दिलेलं काम करा असं मी म्हणतोय, तुम्ही करणार नाही का? माझा एक शब्द पण पाळणार नाही का? त्या गोपी त्याच्या शब्दात अडकतात. त्या सगळ्या जणी परत येतात. इकडे नंद बाळादी गोप दूध, दही, लोणी, तूप इत्यादी भरलेली मडकी भेट घेऊन सगळी सामुग्री छकड्यांवर चढवतात आणि त्यांच्या मागोमागो भराभर वेगाने पळवत बैलांना निघतात. गोप्याश्च दयितं कृष्ण मनुव्रजानुसज्जिताः प्रत्यादेशं भगवतः कांक्षत्य चावतिस्थरे. म्हणजे आता या गोपी आपल्या प्राणप्रिय कृष्णासाठी म्हणजे कळत नाही त्यांना आता काय करावं, ते निरखून बघतात. आता हा श्यामसुंदर आपला प्रियतम तो इतका कंस दुष्ट आहे की परत बघायला पुन्हा आपल्याला भेटेल का नाही, असे त्याच्यावर विश्वास आहे, सगळं आहे. पण मन इतकं वैरी असतं की त्यांच्या मनाला यातना होत असतात. यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की माझे गोकुळ सोडून जाण्याने यांचे हृदय अत्यंत संतप्त झालेले आहे. ते पुन्हा अगदी शांतपणे आणि सगळ्यांच्या अंतःकरणात ठसेल असा तो निरोप घेतो की मी येतो, आणि खून करतो. तसा अक्रूरजी जोरात रथ हाकतात. जोपर्यंत ते सगळे तिथं थांबतात, जोपर्यंत रथाचा ध्वज, त्याच्या चाकांची उडणारी धूळ दिसत होती, तोपर्यंत त्यांची शरीरे चित्रलिखिताप्रमाणे जशीच्या तशी उभी होती. त्यांचा मनमोहन प्राणवल्लभ श्रीकृष्ण निघून गेला होता. अजून त्यांच्या मनात आशा होती की कदाचित तो पुढे जाऊन फिरून येईल आणि मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही म्हणेल. पण तसं काहीही झालं नाही. किती वेळ थांबल्या तरी तो पुढेच रथ गेला. इकडे परीक्षित शुकमुनी सांगतात, इकडे भगवान श्रीकृष्ण बलराम
अक्रूरजींसह वायू वेगाने निघालेले असतात. यमुनाकिरी पोचतात. पापनाशिनी यमुनाकिरी हातपाय धुवून मरकत म्हणण्यासमोर निळ्या व अमृताच्या गोड पाणी पिले आणि मग ते तिथं रथावर पुन्हा जाऊन बसले. अक्रूरजींनी दोघा भावंडांना रथावर चढवले आणि मग येऊन आज्ञा घेतली आणि म्हणतात की मी थोडस विधीपूर्वक स्नान करू का यमुनेचं. ते म्हणतात करा, काही हरकत नाही. आणि ते कुंडात स्नानाला उतरतात नदी आणि स्नान करायला डोळे मिटून नाक बंद करून खाली डोळे करतात. बंद डोळ्यांनी त्यांना समोर दिसतं तर कृष्ण आणि बलराम आत शांत बसलेले आहेत. जसे डोकं पटकन वर उचलून बघतात तर ते वरही असतात. हे काय म्हणून ते पुन्हा खाली जातात आणि बघतात तर हा डोळे फाडून फाडून बघतात, नक्की तेच आहेत ना. तर ते खरंच तेच असतात. दोघंही बसलेले असतात आणि मग आता तर त्यांना ते शेषावर विराजमान आहेत. सिद्ध, चारण, गंधर्व, असुर त्यांची मस्तके झुकवून स्तुती करताना दिसतात. 1000 मस्तके शेषाजींची त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळतात. आणि हे सगळं अप्रतिम वर्णन श्वेतगिरी कैलासावर शोभायमान असावं असं वाटतं. आणि अक्रूरजींनी पाहिलं की शेषजींच्या अंगावर श्याम मेघवर्ण समान घनश्याम विराजमान आहे. रेशमी पितांबर धारण केलाय. चतुर्भुज मूर्ती आहे. कमळाच्या रक्तदलाप्रमाणे डोळे आहेत. वदन अतिशय मनोहर आहे. प्रसन्नतेचे माहेरघर आहे. त्यांचे मधुर हास्य आणि चारू कटाक्ष चित्त चोरून घेत आहे. त्यांचे गुडघ्यापर्यंत बाहू आहेत. ते दष्टपुष्ट आहेत. आणि पुन्हा ते अजून जसे जसे डोळे जास्त घट्ट मिटून खोल खोल बघतात तसं त्यांना दिसतं की प्रत्यक्ष लक्ष्मी जी त्यांचं आश्रयस्थान आहे ती समोर उभी आहे. अष्टमहालक्ष्मी आणि ज्या षडगुण ऐश्वर्य म्हणतात त्या ऐश्वर्य, बल, ज्ञान, श्री, यश, वैराग्य या सर्व शक्ती समोर उभ्या आहेत. नंद, सुमनंदादी पार्षद उभे आहेत. सनकादी त्यांचं स्तुती करायला हात जोडून उभे आहेत. आणि हे सगळं बघून ते इतके अक्रूरजी आश्चर्यात मग्न होतात. आणि मग त्यांनी त्या पाण्यातच भगवंताची स्तुती केली आहे की प्रभू आपण समस्त प्रकृतीचे अधिकारण आहात, अविनाशी आहात. हे केवळ आपल्या कृपेमुळे मी आपल्या चरणाशी आलेलो आहे. खूप खूप स्तुती केली आहे. पृथ्वी, जल, वायूमध्ये आपण आहात. महत्त्वात आकाशात आपण आहात. चराचर व्यापक आपणास मी वंदन करतो. साधू योगी आपल्या अंतःकरणात स्थित अंतर्यामीच्या रूपात समस्त देह, भूत, भविष्य, भौतिक पदार्थात व्याप्त परमात्म रूपात चंद्र, सूर्य, अग्नी, देवमंडलात स्थित असणारे आपण आता इथं समक्ष उपलब्ध आहात आणि आपली मी वंदन करतो. हे सर्वजण आपली उपासना करतात. ते किती आपण महान आहात. त्रिगुणांच्या अतीत आपले रूप कोण जाणू शकेल. पुष्कळ कर्मकांडी ब्राह्मण कर्ममार्गाचा उपदेश करणाऱ्या त्रैविद्यांमार्फत जे इंद्र, अग्नी यांचे अनेक देववाचक नावं आहेत ते सुद्धा आपलीच रूपे आहेत. आणि ते सर्वच्या सर्व सप्तर्षींसह आपले गुणगान करतायत. आपण महान आहात अशा आपणाला मी वंदन करतो. म्हणजे खूप भगवान आपण लोक शिवजीने सांगितलेल्या मार्गाने ज्याच्या आचार्य भेदाने अनेक अवांतर भेद पण आहेत त्या शिवस्वरूप पण आपली पूजा करतायत. आपण किती महान आहात. समस्त लोकपाल आपले वंदन करतात. प्रभू जसे पर्वतांमधून सर्व बाजूंनी पुष्कळशा नद्या निघतात, फिरून पुन्हा समुद्रात मिळतात, तसे सर्व उपासना मार्ग फिरून वेगवेगळ्या मार्गाने येऊन पुन्हा आपल्यातच मिळतात. असे सर्व समावेशक सर्व व्याप्त असे आपण आहात. वृक्ष व औषधीमध्ये रोम आहेत. मेघ म्हणजे सर्वत्र आपण विराजमान आहात. मेघ डोक्याचे केस आहेत. पर्वत आपले अस्थि समूह व नख आहेत. पापण्यांचे उघडझाप हे आपल्या डोळ्यांच्या पापण्या आहात. आपण म्हणजे पुरुष सूक्तामध्ये जे सांगितलेलं आहे तसं वर्णन भव्य रूपाचं भगवंताच्या ते अक्रूरजी करतात. वेद, ऋषी, औषधी, सत्यव्रत यांचे रक्षण आपण करण्यासाठी वेळोवेळी अवतार धारण करता असे आपण आहात. असं विपुल स्तुती करून आणि वंदन करून पुन्हा नमस्कार करत ते बाहेर प्रकट होतात. स्नान आपला विधी संपवतात. भगवंताला वारंवार त्या पाण्यातल्या जलात पाहिलेल्या भगवंताला ते नमस्कार करतात आणि आपलं स्तुती करणं थांबवतात आणि म्हणतात की पद्मनाभा मी काय बोलू शकेल,
तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू सर्वज्ञ आहेस, माझी ही शब्द कामना जी काही शब्दांची सेवा आहे ती तुला समर्पित करतो, असं म्हणून ते भगवंताला पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. आणि मग भगवान म्हणतात की अक्रूरजी, तुम्ही असं काही बघितलंय का, की काही अद्भुत बघितलेत का? तुमच्या चेहऱ्यावरकडे बघून असं वाटतंय की तुम्ही खूप अचंबित झालायत. तुम्ही कशाने अचंबित झालायत का? म्हणजे भगवंताचं हे वळणं ऐकून अक्रूरजी हसतात आणि ते म्हणतात की हो, अद्भुतच वस्तू. आणि अद्भुत नसेल कशी? सर्व विश्व, पृथ्वीवरील सर्व काही, आकाश, आकाशातील सर्व काही, जल, त्यातील सर्व काही, हे सर्वात मी तुला पाहिले आणि ह्या सर्व वस्तू तुझ्यात सामावलेल्या पाहिल्या, म्हणजेच तू विश्वरूप आहेस. हेच अद्भुत नव्हे का? आणि त्यात हसतात आणि रथ हाकायला सुरुवात करतात. भगवानही असे अत्यंत नेमके जाणले असं हसतात आणि पुढचा प्रवास सुरू होतो. लवकरच ते तिन्ही सांजेला मथुरेत प्रवेश करतात. मार्गामध्ये श्रीकृष्णाच्या दर्शनाने, कारण आदल्या दिवशी ही बातमी सर्वत्र मथुरेत झालेली असते की कृष्ण येणार, उद्या कृष्ण येणार, कृष्णाला आणायला अक्रूर गेलेले आहेत. म्हणजे आता अक्रूर येताना घेऊन येणार, त्यांच्या रथाच्या आवाजाकडं सगळ्या लोकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. आणि तीच गोष्ट घडते. अक्रूर जेव्हा येतात तेव्हा जागोजागी लोक त्या श्रीकृष्णाला बघायला म्हणजे धडपडत असतात, त्यांना नमस्कार करतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांच्यावर फुलं उधळतात. मथुरेच्या लागण्यापूर्वीच इतकं उत्साह लोकांमध्ये असतो, ते बघून अक्रूरालाही आनंद होत असतो. आणि मग मथुरा नगरीच्या बाहेर तोपर्यंत हे नंदादी लोक आधीच पोचलेले असतात आणि ते तिथं पोचून त्यांनी मथुरेच्या बाहेरील, वेशी बाहेरील मथुरेच्या उद्यानामध्ये आपला तळ ठोकलेला असतो. ते कृष्ण त्या सगळ्यांना बघतो आणि तो म्हणतो, काका जरा थांबा ना. आणि मग ते म्हणतात की अरे हो, आता आपण माझ्या घरी आधी जाऊ आणि नंतर मी तवर कंस महाराजांना सांगून येतो. तर हा म्हणतो, नाही नाही काका, थांबा जरा, मी इथंच थांबतो, हे आमचे सगळे लोक आहेत, मी बाबांजवळच थांबतो, नंद बाबांजवळ, आणि तुम्ही तुमच्या कामाला जा. तर काका येतो म्हणतो, ती तुमच्या घरी नक्की येतो आणि दादांना घेऊन येतो. म्हणजे असं बलरामांनाही ते विनंती करायला लागतात. तर म्हणतात, नाही नाही, आम्ही दोघेही तुमच्या घरी नक्की येतो, पण सगळ्यात प्रथम मथुरेत आल्यावर आमचं काम आम्हाला निपटू दे. असं म्हटल्यावर अक्रूरजी आश्चर्यचकित होऊन तोंडाकडे बघतात. काय असं, म्हणजे प्रश्नार्थक चेहरा असतो तो बघून ते म्हणतात की आधी यदुवंशाचा द्रोह करणाऱ्या कंसाला आम्हाला मारायचं आहे. म्हणजे हे सगळंच ह्याला माहिती आहे, ह्याचं हेही लपूनच नाही राहिलं की कंस वधासाठीच, कंसाने तुझ्या बाबा वधासाठीच बोलवलेलं आहे. हेच तर मेन काम आहे, मुख्य काम आहे हे. पण माझ्या मनात पाप नव्हतं, मी दूत म्हणून आलो होतो, हेही त्याच्या पाठोपाठ कळलं असेल. म्हणून अत्यंत विमनस्कपणे तो अक्रूरजी त्यांची म्हणजे त्यांना नमस्कार करून निघून जातात. तिथून काढता पाय घेतात आणि ते येऊन कंसाला निरोप देतात की मी श्रीकृष्णांना घेऊन आलेलो आहे, ते गावाबाहेरील उद्यानात थांबलेत, ते उद्या येतील. आता तर कंसाची धडधड प्रचंड वाढते आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी बलरामांना व इतर सगळे गोप घेऊन, आज आपण राजा कसा आहे हे बघायचं असतं, ते त्याच्या प्रजेच्या वरून बरोबर कळतं. तर गोपाळ म्हणतात, अरे असं कसं म्हणतोस तू? तर म्हणे, अरे हो, प्रजा जर कंटाळली असेल तर प्रजा आपलं खूप छान स्वागत करेल, आणि राजाला जर ते कंटाळले नसतील तर ते आपलाच राग करतील. तर म्हणे, कृष्णा खरं असं होईल का? तर ते म्हणे, हो असंच होईल. आपण ती लोक आपला राग करतायत का आपलं स्वागत करतायत हे बघूया, चला. म्हणून ते सगळेजण जातात. आणि जसं जसं जवळ यायला लागेल, शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवंतानी म्हणजे अक्रूरजी तर त्यांच्या बोलण्याने खजील होतात, कारण ह्यांना कळलेलं असतं की त्याच्या मनात काय आहे, म्हणून ते खजील होतात. ते आणि हे आपल्या कंसाला निरोप द्यायला निघून जात आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तिसरे प्रहरी बलराम गोपाळांसह मथुरा नगरी पाहायला
कृष्ण बाहेर पडतात आणि भगवंत पाहतात की नगराच्या तटाला अत्यंत शोभायमान वर्णन केलेलं आहे. नगराच्या तटाला स्फटिकमणी बसवलेले असतात. त्या स्फटिकमण्यांच्या उंच उंच गोपुरे असतात. प्रधान दरवाजे जे आहेत त्याच्या घरांना पण मोठमोठी फाटके लावलेली आहेत. ते सोन्याचे कवाडे आहेत. सोन्याचीच तोरणे पण लावलेली आहेत. नगराच्या चारी बाजूंना तांबे व पितळेच्या आवाराच्या भिंती आहेत. खंदक खणलेला आहे की ज्यामुळे कोणी कुठूनही प्रवेश करू शकू नये. जागोजागी सुंदर उद्यान व रमणीय उपवने आहेत. सोन्याने मढवलेले चौक आहेत आणि प्रत्येक चौकात जलाचे सडे शिंपडले आहेत. ठिकठिकाणी पुष्पमाला सौंदर्याचे स्वागत करीत होत्या. लाया अक्षदा शिंपडलेल्या होत्या. आकाशाने जणू तारकांचा सडा टाकल्यासारखं दिसत होतं. मंदिराचे द्वार प्रवेश म्हणजे प्रवेशद्वार चंदन चर्चित होते आणि त्या जलाशयात कमळे, पुष्पे, कमली दस्त स्तंभ, सुपारीचे वृक्ष असं सर्व काही लावलेलं होतं. सगळं सुरेख वर्णन मथुरेचं केलेलं आहे. मथुरा अगदी पुरेपूर ऐश्वर्याने संपन्न असती. सडका, बाजार, गल्ल्या, चौक म्हणजे सगळ्याची वर्णन कुठं काय आहे हे व्यास करतायत. आणि परीक्षित वसुदेव नंदर भगवान श्रीकृष्ण व बालरामांसह गोपाळांसह राजमार्गावरून चालले जेव्हा प्रवेश करते झाले त्यावेळी नगरीच्या नारी उत्सुकतेने त्यांना पाहायला कट्ट्यावर चढल्या. कोणी कोणी घाईघाईने आपली वस्त्रे अलंकार उलटे सुलटे धारण केले. कोणी दागिने उलटे घातले, कोणी कानात बांगड्या घातल्या, तर कोणी पैंजण हातात घातले, कोणी डोक्यात अंजन लावले, तर दुसरी ते न घालताच बाहेर आली. काही रमणी जेवण करत होत्या, त्या उष्टाहात घेऊन बाहेर आल्या. म्हणजे कृष्ण दरवाजावरून चाललेत ही गोष्ट कळल्यावर जसं गोकुळच्या गोपी रोज करत होत्या ते हे आता पहिल्यांदा मथुरेतल्या स्त्रिया करतायत. कमलनयन भगवान श्रीकृष्ण घमेंडखोर गजराजा समान अत्यंत मस्तवालपणे चाललेले होते आणि ते त्यांनी लक्ष्मीला पण आनंदित करणाऱ्या आपल्या श्यामसुंदर विग्रहाने नारींच्या डोळ्यास आनंदित केले. सगळ्यांकडे बघत हसत प्रत्येकीला उत्साहित करत ज्याला त्याला वाटावं की आपल्याकडं आलाय देव अशा भावनेने सगळ्यांकडं हसत हसत व अत्यंत विलासपूर्ण हास्य करत प्रगल्भ हास्य तसेच प्रेमपूर्ण कटाक्ष टाकत त्यांचे जणू काही मन चोरत भगवान पुढं पुढं चाललेले आहेत. मथुरेतील स्त्रिया बऱ्याच दिवसपर्यंत भगवान श्रीकृष्णाच्याच अद्भुत लीला ऐकत होत्या. आजपर्यंत त्या म्हणाल्या की असे वर्णन ऐकले ते आज प्रत्यक्ष दर्शन झाले. काय त्या भाग्यवान गोपी आणि गोकुळच्या गवळणी की त्यांना याचा सहवास किती मिळाला, त्यांच्यावर भरभरून त्यांनी प्रेम केलं, हे सगळं आपण मनसोक्त ऐकलं आहे. आता हा मथुरेत आलाय, आपला राजा दुष्ट आहे, हा ह्याला काही घातपात तर करणार नाही असे विचार त्यांच्या मनात यायला लागले. पण तो हा याच्या ज्या काही गोष्टी ऐकल्या आहेत त्याच्यावरनं त्या म्हणाल्या की नाही असं काही घडणार नाही, कारण ह्या कृष्णाने अनेक राक्षसांना मारलेलं आहे. मथुरेच्या नारी आपापल्या घरांच्या महालांच्या गच्च्यांच्या वर चढून ओट्यांवरून रामकृष्णांवर पुष्पवर्षाव करू लागल्या. त्यावेळी त्या स्त्रियांचे मुखकमल प्रेमभावाने फुलले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जागोजागी दही, अक्षदा, पाणी भरून पात्रे, फुलांचे हार, चंदन हे भेट सामुग्रींनी देऊन आनंदमग्न होत होते आणि बलरामांची श्रीकृष्णाची पूजा करत होते. भगवंताला पाहून पूरवासी आपापसात म्हणू लागले, धन्य आहे, धन्य आहे. गोपींनी अशी काय तपस्या केली की ज्यामुळे त्यांच्यावर मनसोक्त प्रेम करत सर्व बाललीला दाखवत भगवान तिथं राहिले. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने एक धोबी बऱ्याच कामगारांसह बरीच वस्त्र घेऊन येताना दिसला. हे पहिलंच म्हणजे दर्शन त्या धोब्याचं होतं. मग देव म्हणतात उंची वस्त्र दिसतायत. भगवान म्हणतात हे बंधू, तू आम्हाला अशी वस्त्र दे की जी आमच्या शरीरास नेमकी येतील. आणि वास्तविक आम्ही लोक त्यांचे अधिकारीच आहोत, ह्यात संदेह नाही की जर वस्त्रे दिलीच तर तुझे परमकल्याण होईल. स याचितो भगवता परिपूर्णेन सर्वतः साक्षेपम ऋषितम प्राह
भृत्यो राज्ञ सुदुर्मदहा. परीक्षित, भगवान बघ परिपूर्ण आहेत, त्यांना काहीही मागायची आवश्यकता नाही, पण ही एक याचना लीला केली आहे असं शुक महामुनी सांगतायत. स याचितो भगवता, म्हणजे परिपूर्ण सर्वतः परिपूर्ण आहेत ते, काहीही गरज नाही त्यांना, पण तरी सुद्धा याचना केली आहे, एक याचना लीला करण्यासाठी. सर्व काही त्यांचेच आहे, पण तरी प्रकारे अशा प्रकारे मागितले. आणि तो मूर्ख राजा कंसाचा सेवक धोबी होता, तो मस्तवाल होता. त्याने हे बघितलं की ही दोन मुलं सगळे त्यांच्याकडे बघतायत आणि हा आपल्याला मागतोय. त्यांनी भगवंताला देणे तर दूरच, उलट तो क्रोधाने आक्षेप घेत म्हणाला, म्हणजे तो त्याला संतापला आणि तो म्हणाला, तुम्ही लोक सदैव दऱ्याखोऱ्यात राहणारे दिसताय, गावंढळ आहात, तेथे अशी वस्त्रे धारण करायची तुमची कुवत आहे का? तुम्ही फार उद्धट झालात का की राजाची वस्त्र मागताय? कंस राजा महान आहे, त्याचीही वस्त्र आहेत, म्हणून अशा आगाऊ गोष्टी जर कराल तर तुम्हाला राजाचे सेवक मारून टाकतील, नाहीतर तुरुंगात टाकतील. जा पळा मूर्खांनो, जर आणखी काही दिवस जगायची इच्छा असेल तर परत असे मागू नका. राजकर्मचारी माझ्या इशाऱ्याक्षणी येतील आणि तुमचा नेस्त नाबूद करून तुम्हाला टाकतील. त्याचे हे इतकं बडबडणं, एक प्रकारलं बरळणं चालू होतं. तेव्हा भगवान संतापले आणि एकच असा काही लगावून दिली त्यांनी, खणखणीत मुस्कारात लगावली की त्याचं धाडकन जमिनीवर पडला. एक जोरात रक्ताची उलटी झाली, गळकन तोंडातनं रक्त पडलं आणि तत्काळ तो गतप्राण झाला. आणि मग तो धोबी म्हणजे धोबी मेलेला पाहून त्याचे जे सहकारी होते ते सगळे कापडाचे गठ्ठे टाकून दिले आणि ते पळत सुटले. आणि मग भगवंताने बलरामांनी आपल्याला येणारी कोणची वस्त्र आहेत ते काय आहेत ते बघितलं, ते घातले आणि मग उरलेली वस्त्र गोपांना सांगितलं, या आणि घाला. सगळ्या गोपांनी वस्त्र घातली. आणि मग जरा पुढे गेल्यावर त्यांना एक शिंपी दिसला, त्याला त्यांनी विनंती केली की हे आम्हाला टाचून देणार का? आणि त्यांना तो शिंपी भगवंताचे अनुपम सौंदर्य व त्यास पाहून प्रसन्नता वाटली. त्याने त्या रंगीबेरंगी सुंदर वस्त्रांना असे काही टाचले की बस शरीरावर सगळे एकदम बसले. आणि मग तो अनेक प्रकारच्या वस्त्रांनी विभूषित होण्याने दोघे भाऊ जास्तच शोभायमान झाले. आणि बलराम म्हणजे त्यांना असं वाटू लागलं की पांढरे आणि निळे हत्तीचे पिल्लू छान चगमगत चालले आहे. भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले. त्यास म्हणजे किती दिलंय देवाने. प्रसन्न झाल्यावर तस्य प्रसन्नो भगवान प्रादात सारूप्यात्मनम श्रियम च परमाम लोके बलैश्वर्य स्मृतींद्रियाम. भगवंतांनी त्यांना काय दिलंय? बल दिलं, ऐश्वर्य दिलं, धन संपत्ती दिली, दूरचे व जवळचे पाहण्याची ऐकण्याची शक्ती दिली आणि सारूप्य मोक्ष दिला. त्यानंतर श्रीकृष्ण सुदामा माळ्याच्या घरी गेले. तेथे दोघांना पाहताच तो सुदामा उठून उभा राहिला. त्याने पृथ्वीवर डोके ठेवून नमस्कार केला. आसनावर बसून पाय धुतले, हात धुतले. तदनंतर गोपालांसहित सर्वांची फुलांचे हार, चंदन, पान आदीने विधीपूर्वक पूजा केली आणि मग प्रार्थना केली की आपल्या आगमनाने आमचा जन्म सुखल झाला, आमचे कुळ पवित्र झाले, आमचे पितर ऋणी देव ऋणातून मुक्त झाले, ऋषी व देव ऋणातून मुक्त झाले. आज ते संतुष्ट आहेत की आपली पूजा झाली आमच्या घरात. मग त्याने प्रार्थना केली, प्रभू आपल्या दोघांच्या आगमनाने आमचा जो जन्म सुफल झालाय त्याच्यात आम्ही प्रार्थना करतो की म्हणजे माझे सगळं पुन्हा असा सत्संग मिळत राहून आपली कृपा माझ्यावर राहू दे. त्यांनी देव त्याला तसंच खूप मी आपला दास आहे, मी अजून काही तुम्हाला करू का असं विचारतो. तर ते म्हणतात नाही, तुला ह्याच्यातूनच भरपूर काही मिळेल म्हणून भरपूर शुभाशीर्वाद देतात आणि त्याला उत्तम लोक प्राप्त होईल सांगतात. सुदामा माळ्याने अशी प्रार्थना केल्यावर भगवान अभिप्राय जाणून अतीव आनंदाने आणि खूप प्रेमाने सुंदर फुलांचे हार गुंफून त्यास घालतात. जेव्हा गोपाळ आणि त्या सुंदर मालांनी नटतात तेव्हा त्यांना कृष्णाला नेहमीच असा मान मिळालेला त्यांनी पाहिलेला असतो, पण आज पहिल्यांदाच
सगळ्या गोपांना त्या सुदामानी हार घातलेत, त्यांना नटवले, त्यांना कुंकू लावले, त्यांच्यावर अक्षदा उधळल्या आहेत. हे सगळं बघून ते इतके आश्चर्यचकित होतात आणि त्यांचा आनंद बघून भगवंतांना छान वाटतं. ते म्हणतात माझे प्रिय असणाऱ्या गोपाळांचा सन्मान झालाय म्हणून ते खूप कौतुक करतात. आणि तो जो म्हणतो की प्रभू आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आहात, सर्व स्वरूप आपल्या चरणी माझी अविचल भक्ती राहू दे, आपल्या भक्तांशी माझे प्रेम संबंध टिकू देत, हेच अहेतुक दयाभाव माझ्या भक्तांनी टिकून राहू द्या, हाच आशीर्वाद द्या, हाच वर द्या. भगवान श्रीकृष्णाने सुदामाला त्यांनी मागितलेले वर तर दिलेच, आणि वर लक्ष्मी दिली की जी वंश परंपरासह वाढेल, त्यासह बल, आयु, कीर्ती, कांतीचे पण वर दिले. आणि श्रीकृष्ण बलरामजींसह तिथून मग निघून गेले. पुढे रस्त्यात त्यांना की कुब्जा भेटली, म्हणजे सुखदेवजी सांगतात त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या मंडलांसह पुढं चालले होते. गोपांना ते सगळं नगर एवढं मोठं शहर बघून पहिल्यांदा ते आले होते, त्यांना आश्चर्य वाटत होतं, ते अचंबित होत होते. तेव्हाच एक स्त्री सुंदर, जिचा चेहरा आहे पण शरीराने कुबडी होती, तिचे नाव कुब्जा, ती आपल्या हातात चंदन पात्र घेऊन निघाली. भगवान श्रीकृष्ण जे साक्षात प्रेमरस आहेत ते त्यांना पाहताच म्हणजे तिच्या हातात ते सगळं पाहिलं, दोघंही एकमेकांकडे पाहतात. मग भगवान स्वतःच विचारतात, हे सुंदरी तू कोण आहेस, तू कुठं चाललीयस, तू हे चंदन कुणाला नेतीयस, आम्हाला हे सर्व सांग, हे चंदन आम्हाला देतीस का, ह्याचे दान करण्याने तुझे परम कल्याण होईल. सगळ्यांना देव हा शेवटचं वाक्य सांगतात की तुमचं परम कल्याण होईल, जसं धोब्याला सांगितलेलं असतं त्या माळ्याच्या तिथे म्हणतात, आणि ह्या त्यांचं तर परम कल्याण करतातच. सारुप्य मुक्तीसारखा म्हणजे प्राप्ती त्याला होती, हे वर्णन केलेलं आहे. मग उठले लावणारी ती स्त्री सैरंध्री म्हणाली की परम सुंदर, मी कंसाची प्रिय दासी आहे, दास्यस्महम सुंदरम कंस संमत, त्रिवक्र नाम हनुलेप कर्मणे मद्भाववीतम भोज परतोर प्रियम विना युवाम कोण्य मस्त दरहती. मी उठणे लावते, कंसाची मी प्रिय दासी आहे, माझं नाव त्रिवक्रा म्हणजे कुब्जा. त्यांच्याकडे चंदन व अंगरा लावण्याचं म्हणजे चंदन विलेपित करण्याचं जे काम आहे ते मी करते. मी बनवलेले चंदन आणि अंगराग कंसाला फार प्रिय आहे. दोघांशिवाय कोणी, आपल्याच दोघांशिवाय हे लावायला आता कोणी पात्र नाही, मी म्हणजे तुम्हाला बेलाशक लावते असं ती सांगते. भगवंताचे सौंदर्य, सुकुमारता, रसिकता, मंदहास्य, हे त्या कुब्जेचे मन खूप आतुर झालेले असते त्याच्याशी बोलायला आणि भेटायला. तिने भगवंतावर आपले हृदय वाळून टाकलेले असते. तिने दोघांना सुंदर अंगराग केला. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सावळ्या रंगावर पिवळ्या रंगाने आणि बलरामजींनी गोऱ्या रंगावर लाल रंगाचे अंगराग केला, तेव्हा नाभीच्या वरचा भाग रंगवल्यामुळे फार ते सुशोभित दिसू लागले. श्रीकृष्ण त्या कुब्जेवर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या दर्शनाने प्रत्यक्ष दर्शनाचे फळ तिला दाखवायसाठी तिने त्या कुबड्या पण छान तोंडाच्या कुब्जेस सरळ करायचे ठरवले, मनोमन सरळ करायचे ठरवले. आणि काय क्रिया करतात हे पण सविस्तर दिले की पद्भ्यामाक्रम्य प्रपदे द्वयंगुल तान पाणिना प्रगृह्य चुबुके ध्यात्म मुद नीव मदच्युत. कुब्जेचे दोन्ही जे पंजे आहेत त्यावर भगवंतांनी आपल्या पायांनी ते पंजे दाबले. हात उंचावून दोन्ही बोटे तिच्या हनवटीवर ठेवली आणि थोडी हनवटी झटका देऊन अशी काही वर उचलली आणि ते पाय दाबले. तिचे खांद्या सगळं टीवर आल्या झालं आणि त्या झटक्या सरशी असे उचलतात तिचे सारे अंग सरळ आणि समान झाले. प्रेम व मुक्तीदाता भगवान श्रीकृष्णाच्या स्पर्शाने ती तत्काळ विशाल व छान पयोधरांनी युक्त अशी युवती झाली. तिला आता काय करून काय नको असं झालं. तिचं कुबड कुठं गेलं. त्याच क्षणी कुब्जा रूप, गुण व उदारतेने संपन्न झाली. तिच्या मनात भगवंताच्या मिलनाची कामना जागू झाली.
ती हसून म्हणाली की हे वीर शिरोमणी, माझ्या घरी चला. आता मी तुम्हाला इथे सोडू शकत नाही, कारण माझे चित्त तुम्ही हरण केलंय व ह्या दासीवर कृपा करा. तेव्हा बलरामजींसमोर कुब्जेने अशी प्रार्थना केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोपाळांच्या चेहऱ्याकडे पाहत हसत सांगितले की हे सुंदरी, तुझे घर संसारिक लोकांसाठी आपली मानसिक व्याधी मिटवण्याचे साधन आहे. म्हणजे तू वरांगना आहेस किंवा वेश्या आहेस हे सांगायचं भगवंताचं अत्यंत नम्र स्वरूपात शब्दात ते सांगतायत की तू संसारी लोकांची व्याधी मिटवण्याचं साधन आहेस. मी माझे काम आटोपून अवश्य एकदा तुझ्या घरी भेट देईन. आमच्यासारख्या आत्ता आम्ही बेघर आहोत, तो असा आसरा असलेला ठीकच आहे. आता भगवंताला कशा आश्रयाची गरज आहे का? पण देव बोलतात अतिशय गोड. अशा गोड गप्पा मारून भगवान निसटले आणि तिथून ते व्यापाराच्या बाजारात गेले. दोघा तिघा व्यापाऱ्यांनी त्यांची हार, फुले, चंदन व तऱ्हेतऱ्हेच्या भेटवस्तू देऊन पूजा केली. या दर्शनाने स्त्रियांच्या हृदयात प्रेमावेग, मिलनाची आकांक्षा झाली. इतके त्यांना आपल्या शरीराचे भान राहायचे नाही की त्या वस्त्र, जोडे, कंगन ढिले होई अथवा चित्रलिखित मूर्ती समान जसेच्या तशा उभ्या राहत. आणि आता भगवान श्रीकृष्ण त्या धनुष्य यज्ञाचे स्थान विचारत विचारत रंगशाळेत पोचले. आणि मग तिथं पोचल्यावर धनुष्यावर खूप धन लावले होते. अनेक बहुमूल्य अलंकारांनी ते सजवलेले होते. छान पूजा केली होती आणि अनेक सैनिक त्यांचे रक्षण करत होते. त्यांनी सर्वांदेखत जाऊन सरळ गेले. त्यांच्याकडे बघत बघत सैनिकांच्या लक्षातच आलं नाही की काय होतंय. क्षणात त्यांनी धनुष्य उचललं आणि त्यावर प्रत्यंचा चढवली. ते कडाकड जोरात मोडले. जसे मस्तवाल हत्ती खेळताना एखादा ऊस तोडेल त्याप्रमाणे ते तोडून टाकलं. धनुष्य तुटले. त्या आवाजाने पृथ्वी, आकाश, दिशा सर्व काही व्यापले. कंस इतका भयभीत झाला, हे कोण आहे, काय आहे? आणि तो धनुष्य रक्षक आताताई असुर आपल्या सह्याबरोबर, सहाय्यकांबरोबर खूप म्हणजे बिघडले. भगवान कृष्णाला घेऊन उभे राहिले. अरे पकडा पकडा, बांधा, धरा, पकडा म्हणून ओरडायला लागला. दुष्ट त्याचा तो अभिप्राय जाणला आणि बलरामजी आणि कृष्ण पण क्रोधित झाले. त्यांनी धनुष्याचे तुकडे उचलले आणि त्याने त्याचे काम तमाम केले. त्यांनीच पिटलं त्याला. आणि त्या धनुष्य खंडनाची बातमी असुरांच्या सहाय्यास आलेल्या कंस सेनेचा पण संहार केला. यज्ञशालेच्या मुख्य दारातून बाहेर आले आणि आनंदाने मथुराची शोभा पाहत पुन्हा हिंडू लागले. आणि अद्भुतम वीर्यम निशाम्य पुरवासिनः तेनः प्रागल्भ्यम रूपम च मेनिरे विबुधोत्तमौ. आता हे फिरताना त्यांचं आत्ता धनुष्य मोडला, सगळं हे केलं, विध्वंस केला, त्या असुरांचा काहींचा नाश केला, सैनिकांना मारलं आणि पुन्हा शांतपणे नगर पाहतायत. हे बघून जेव्हा हे नगरवासी पराक्रम बघून पुन्हा शांत झालेले बघितले, त्यांचं तेज, साहस्य, अनुपम रूप हे पाहिलं, तेव्हा ते निश्चय झाला त्यांचा की हे दोन्ही भाऊ म्हणजे नक्की कोणीतरी देवता आहे. ह्या देवताच इथं आलेले आहेत. अशा प्रकारे बलराम आणि श्रीकृष्ण यांनी पूर्ण स्वतंत्रतेने मथुरेत म्हणजे हिंडू लागले. आणि जेव्हा सूर्यास्त झाला तेव्हा गोपाळांनी घेरलेले ते दोघे भाऊ नगराबाहेर आपल्या छावण्यांमध्ये परतले की जेथे छकडे ठेवलेले होते, बांधलेले होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता.
करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा शशितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।